तर रामराम मंडळी, आता आपण आलोय सांगलीच्या 100 फुटी रोडला असणाऱ्या व्हाईट हाऊसच्या शेजारी हनुमान पावभाजी आणि दाबेली सेंटरवरती. मित्रांनो, इथं दाबेली तर फेमस आहेच, पावभाजी देखील खूप सुंदर मिळते. शिवाय इथला मसाला पाव देखील एक छान अशी रेसिपी आहे, ती आता आपण बघणार आहोत. आणि इथं पावभाजी कशी केली जाते, तसंच मसाला पाव कसा केला जातो, याचं आता आपण दादाकडून माहिती घेणार आहोत. माझं नाव राहुल रघुनाथ शिंदे. ओके. मी कोल्हापूर रोडला राहतोय. ओके. माझा इथं आता स्टॉल गेले 7 ते 8 वर्षाला स्टॉल आहे आपला. ओके. हनुमान पावभाजी आणि दाबेली नावानं. ओके. आपल्या इथं पावभाजी, दाबेली, मसाला पाव आणि हे सोडून चीज पावभाजी, चीज दाबेली, चीज मसाला पाव हा. हे पदार्थ असतात. पावभाजी आपली रेग्युलर 50 रुपये आहे. बर. चीज पावभाजी 80 रुपये, मसाला पाव 40 रुपये, दाबेली 17 रुपये. हे सगळं आपल्या इथं आता अवेलेबल आहे. तर दादा, आपली स्पेशल डिश कुठली स्टॉलवरची? स्पेशल म्हणायला गेलं तर आपली आता पावभाजी आणि मसाला पाव जास्त Okay. दिला जातो. पण आता जरा एक सगळं करायच्या आधी आपल्याला जरा सेटअप जरा दाखवा तुमचा. स्टॉलवरती कसं काय काय तुम्ही ठेवताय, काय करताय? ही आपली दाबेलीची भाजी असते. ओके. ही गोड चटणी, ओके. चिंचेची, हा. हे तिखट पुदिनाची चटणी, ओके. तिखट मिरच्यानी, हे हा शेव पावभाजी मसाला, ओके. हे भगवती, मीठ, हा. शेंगदाणे, बटर आणि हे आपलं कांदा लिंबू जे लागते ते आपल्या ओके. डिश साठी रेग्युलर. पाव हे जे वापरते ते काय वेगळे असतात की हे काय? कसं काय भट्टीचे बनवून पाव घेताय? असतात. भट्टीचे आपले स्पेशल भट्टीचे पाव मागवलेले असतात पावभाजी आणि दाबेलीसाठी. ओके. सगळे तयार करून घेतले असतात. हा, सगळं तयार करून ही आपली पावभाजी असते, ती मी घरातूनच जरा तरी दाखवा जरा. प्रिपेरिंग करून आणतोय. ओके. इथून इथे फक्त इथे स्मॅश करून बाकी मसाला वगैरे इथे करून देतो. ओके. साधारण रोज किती किलो लागते तरी भाजी? तरी किलो म्हणता येणार नाही, तरी एक 40-50 प्लेट आपली दररोजचा सेल आहे. मला जरा पावभाजी तुमची स्पेशल करून दाखवा. हो. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो बघू शकता, आता ही दादानं भाजी करून आणला होता, ती आता तव्यामध्ये घेतली जाते. थोडं पाणी ऍड करतोय. ओके. याचा स्मॅश केली जाते. ओके. पावभाजी मसाला ऍड केला जातोय. ओके. कसला मसाला? हा पावभाजी मसाला असतोय, ओके. आपण स्वतः बनवतो. आणि ही भगवती असते थोडीफार, थोडी भगवती आहे. चवीपुरतं मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यावर थोडी कोथिंबीर. ओके. आणि बटर. मित्रांनो, सेटअप सगळा बघू शकता. दादानं अगदी खूप छान पद्धतीनं मांडणी केली आणि स्वच्छता ठेवली. हे समोर आता पावभाजी आपण कशी केली जाते बघतोय. सगळे मसाले जे आहेत ते मिक्स करून ठेवलेत. तर दादा, ही मूळची भाजी जी आहे ती कशी करताय तुम्ही? जरा करता आपली सांगा. रेग्युलर घरात थोडी फार बटाटो, शिमला मिर्च, टोमॅटो, ग्रीन पीस, वाटाणा, ओके. हे सगळं शिजवून आपण घरात फोडणी मारतोय. बर. ती फोडणी फक्त स्मॅश मारून आपण मसाला वगैरे मारून देतो. आता पावाला बटर लावून आपण हा पाव आता भाजणार. ओके. पावाला बटर लावलं जाते आणि समोर भाजून घेतलं. आपल्या कस्टमरचं एकच म्हणणं आहे की बाबा, कस्टमर आपलं घरगुती पद्धतीची पावभाजी इथे मिळते असं कस्टमरचं म्हणणं आहे. बरोबर. जास्त म्हणजे यात आपण कलर वगैरे करून का मिक्स करत नाही. जो आहे तो रेग्युलर आपण जशी घरी पावभाजी बनवतोय आणि खातोय त्या टाईपची आपली पावभाजी असते. म्हणजे कोणताही कलर ऍड नाही. बरोबर. म्हणजे कोणताही त्रास होणार नाही त्यांना. कोणताही त्रास होणार नाही. ऑइल पण बघितलं आधी, अगदीच व्यवस्थित वापरलाय, जास्त नाही वापरलेलं. जास्त नाही. बटर पण लागेल तेवढंच, तर तुम्हाला चव घरच्यासारखी लागणार. बरोबर. आता ह्या पावभाजीचा रेट कसा आहे? आता हा रेग्युलर आहे तो 50 रुपये. ओके. आणि चीज वाले ती 80 रुपये येते. त्यामध्ये चीज ऍड केलं तर चीज पावभाजी आपण 80 रुपयाने देतो. ओके. आता हे पाव झाले तयार? पाव तयार झाले. ओके. डिश मध्ये सर्व कर. एक्स्ट्रा पाव वगैरे घेतला तर त्याचा रेट कसा असेल? एक्स्ट्रा पाव घेतला तर 15 रुपये जोडी पडते. 15 रुपये जोडी. ओके. आता काय काय प्लेट कशी करतोय आपण सांग जरा. कांदा लिंबू डिशला लावतोय. ओके. ते आपण बनवलेली पावभाजी त्यावर जरा बटर ऍड करतोय. ओके. थोडी कोथिंबीर थोडी जरा मसाल्यामध्ये पाव ऍड करू. ओके. आता आपली पावभाजीची डिश तयार. ओके. तर मित्रांनो, गरमागरम हे पाव बटर मध्ये भाजलेले आहेत आणि ही गरमागरम पावभाजी सोबत बटर आहे थोडं आणि कांदा लिंबू.
आता आपण टेस्ट करून बघूया. नेक्स्ट कुठली आपण रेसिपी बघतोय? आता नेक्स्ट तुम्हाला मसाला पाव करून दाखवतो मी. मसाला पाव आपला मसाला पावला वेगळा काय पाव वापरतोस की काय? नाही, मसाला पावला हाच पाव रेग्युलर असतोय आणि मसाला पाव मध्ये आपण थोडी पावभाजीची भाजी पण ऍड करतोय. ओके. त्यासाठी काय वेगळा मसाला नाही म्हणजे पावभाजीचा मसाला? सेम 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 मसाला आपला असतोय. सेमच रेसिपी आहे. फक्त बाहेर जसा पूर्ण आलं लसूणचा पूर्ण मसाला घातला जातो तसा इथं मी घालत नाही. मी पावभाजीची भाजी ऍड करतोय त्यामध्ये पावामध्ये आणि त्याचाच मसाला पाव करून देतो. ओके. ती थोडीशी आपण जशी पावभाजीला भाजी केली सेम तशी भाजी करून आपण तीच भाजी पावात ऍड करून इथं मसाल्यामध्ये पाव हा फ्राय करतो. ओके. तर आता मसाला सगळा आता तयार होतोय आपल्या समोर. त्यामध्ये कुठले एक्स्ट्रा मसाले जात नाहीत बाकीचे? एक्स्ट्रा मसाला काहीच नाही. तुम्हाला खाल्ल्यानंतर टेस्ट कळेल की पूर्ण वेगळी टेस्ट येते. पावभाजीपेक्षा वेगळी टेस्ट आहे ना? पावभाजीपेक्षा वेगळी. तुम्हाला असं जाणवणार नाही की म्हणजे पावभाजी खायला लागली. पूर्ण मसाल्यामध्ये किंवा मसाले तर सेमच आहेत? हा, मसाले पण सेम आहेत, सगळं सेम. आता ह्यामध्ये पावाला आतून बटर लावलं जातंय. ओके. बटर लावून घेतलं पहिल्यांदा. ह्यामध्ये हीच भाजी ऍड केली जाते. तर मस्तपैकी भाजी समोर आपण बघतोय ती ऍड केली जाते. त्यामध्ये थोडा कांदा घातला जातो. कच्चा कांदा थोडा ऍड केला जातो. हाच पाव आता इथं ह्या सेम ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये भाजून घेतला जातो. मसाला पण काही वेगळा नाही, पण तोच जो आपण पावभाजीला वापरतोय तोच मसाला वापरला जातो. बटर मध्ये ही पावभाजी चटणी घातलेली आहे, थोडस मीठ, थोडं बटर घातलेलं आहे. त्यामध्ये वरून थोडं त्याला फिनिशिंग येण्यासाठी ही भाजी थोडी ऍड करून थोडी कोथिंबीर, हा पाव आता ऍड केला. मस्त. अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये कुठलाही ओव्हर मसाला नाही आहे. जे अवेलेबल मसाले आहेत त्यामध्ये आता मसाला पाव तयार होते. समोर बघू शकता मित्रांनो, टेक्स्चर वगैरे चेक करा. आणि भाजी व्यवस्थित आता ही भाजून झालेली आहे आणि पाव आता दोन्ही बाजूने फ्राय केल्यानंतर ही मसाला पाव आपल्या समोर आता तयार होतील. सण किती वेळासाठी फ्राय करतो दादा? हे 5 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिट. हा मसाला पाव आपला फ्राय झालाय व्यवस्थित. मसाला पाव झाला आपला व्यवस्थित आता. मसाला पाव आला. त्यामध्ये आपण साईडला चिंचेचं कोळ देतोय. चिंचेचा कोळ. आता कसं आहे, हा मसाला पाव जरा तिखट पण असतोय. त्या तिखट मध्ये हा गोड चटणी ऍड केली की एकदम बेस्ट लागते. ओके. टेस्ट मेंटेन होते. टेस्ट मेंटेन होते. ही थोडी शेव घालतोय त्याच्यावर, पुढे अजून थोडी कोथिंबीर आणि साईडला आपण कांदा. बरोबर. आपला रेडी झाला मसाला पाव. ओके. तर मित्रांनो, आपल्या समोर आता हा मसाले पाव तयार आहे. ही चिंचगुळाची चटणी, कांदा आहे आणि हे 2 मसाला पाव दिलेत. तर सांगलीमध्ये मित्रांनो मसाला पाव फारसा कुठे मिळत नाही, पण ह्या स्टॉलवरती दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही या आणि इथला मसाले पाव एन्जॉय करायला विसरू नका. तुमच्या भागामध्ये मसाला पाव कसा केला जातो हे जर आम्हाला कळवायला विसरू नका. कॉमेंट करा आणि तुमच्या इथे सगळ्यात चांगला मसाला पाव कुठे मिळतो ते देखील आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आपल्या समोर आता हा मसाले पाव देखील तयार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दादाने आपल्याला मसाला पाव करून दिलेला आहे. रेसिपी तुम्ही बघितलीच. तर दादा सांग जरा, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना की बाबा कसं तुझं शिक्षण काय आहे, बॅकग्राऊंड कसं काय? माझं बॅकग्राऊंड म्हणजे जास्त काय असं जास्त हे नाही. हॉटेल मॅनेजमेंट वगैरे झालं तुझं काही? हॉटेल मॅनेजमेंट वगैरे काय नाही. सुरुवातीला पप्पांनी कोल्हापूर रोडला चहाचा गाडा टाकलेला. त्यातून सुरुवात होत गेली. असं हळूहळू करत तिथं गाडा चालू केला. गाड्यानंतर तिथं आता हॉटेल चालू आहे. हॉटेल नंतर मग एक 7-8 वर्ष झाली इथं आपण पावभाजीचा स्टॉल चालू केला. 7-8 वर्ष झाली तुला? 7-8 वर्ष झाली. सुरुवातीला ह्यातलं पावभाजीतलं वगैरे काय माहित नव्हतं. ह्यातूनच शिकत असं डेव्हलप करत या व्यवसायामध्ये कसं काय पडलं?
सुरुवातीपासूनच म्हणजे वडिलांनी तिथं जिथं चहाचा गाडा चालू केला हम्म. तेव्हा कॉलेज चालू होतं बर. आणि मी वडील चालवत होते तेव्हा मी बघत बघत करत होतो. मग तेव्हापासून मला आवड लागली निर्माण झाली. हॉटेलच्या व्यवसायाची. बर. आणि नंतर पप्पा वारल्यानंतर मग हे जबाबदारी म्हणून करावंच लागलं. बर. शिक्षण बंद झालं. हे करायला घेतल्यानंतर मग ह्यात वाढवत वाढवत आता हा. माझा लहान भाऊ आणि मी आता दोघं दोघं पण. तिथं हॉटेल कोल्हापूर रोडला लहान भाऊ बघतोय हा. आणि इथं मी असतो. बर बर. मित्रांनो, दादाचं वय जास्त नाही आहे आणि घरची जबाबदारी वेळीच ओळखून त्यानं व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि 7-8 वर्ष झाली आता इथं खूप छान पद्धतीनं स्टॉल सांभाळतोय. वालचंद कॉलेजची मुलं भरपूर इथं पावभाजी खाण्यासाठी येतात. तसंच मसाला पाव इथला खूप आवडतो आणि वालचंद कॉलेजच्याच मुलांनी मला कॉमेंट करून सांगितलं होतं की बाबा इथे या आणि पावभाजी आणि मसाला पावचा व्हिडिओ करा. सांगलीमध्ये मसाला पाव इथं छान मिळतो हे मला काय माहिती नव्हतं, पण त्यांनी आपल्याला सांगितल्यामुळे कळालं ते. तर त्यांचे देखील आभार. तर आता दादा टेस्ट करून बघतो आणि कसं झालं सांगतो. तर मंडळी, आता आपण मसाला पाव टेस्ट करणार आहोत. मसाला पावभाजीसाठी जो पाव वापरला जातो त्यामध्येच मसाले पाव दादांनी तयार करून दिला. तर कुठलीही चटणी न वापरता मसाले पाव कसा झालाय ते जर आपण टेस्ट करून बघूया. वा, अतिशय सुंदर मित्रांनो. मसाले कुठलेही जास्त वापरले नाहीत, ओव्हर नाही आहेत. खूप कमी मसाल्यामध्ये अगदी घरगुती पद्धतीने जसा मसाला पाव केला जाईल तशा पद्धतीनं हा मसाला आहे. कुठलंही तेल किंवा मसाले ओव्हर घातलेले नाही आहेत. थोडस चटणी सोबत ट्राय करूया. चटणी सोबत पण फ्लेवर छान लागतोय. त्यामध्ये पावभाजीची जी भाजी घातली आहे ती आणि कच्चा कांदा यामुळे एक छान फ्लेवर ह्या मसाला पावला येतोय. मित्रांनो, विश्रामबागच्या खौगलीला व्हाईट हाऊसच्या इथं जर तुम्ही आलात तर तिथंच तुम्हाला हनुमान दाबेली सेंटर मिळेल आणि ह्या दाबेली सेंटरवरती हे सगळे पदार्थ तयार होतात. कधी आलात तर मसाले पाव त्याला विसरू नका. तुमच्या भागामध्ये मसाले पाव कसा केला जातो आम्हाला कमेंट करून कळवा. रेट वगैरे तुमच्या भागात किती आहेत ते पण कळवा. आता हा मसाले पाव जो आहे तो 40 रुपयाला आहे आणि तुम्ही कधी आलात तर नक्कीच इथं मसाले पाव टेस्ट करा. बाकी ओव्हरऑल घरगुती पद्धतीचा जसा मसाले पाव होईल तशा पद्धतीची चव आहे, छान आहे. मित्रांनो, सुरुवातीला जो आपण टेस्ट केला होता तो मसाले पाव छान झाला होता. आता दादाने केलेली आपण पावभाजी टेस्ट करूया. मसाले पाव जो होता तो मित्रांनो 2 पावाचे पीस आहेत आणि त्यामध्ये त्याचा रेट 40 रुपये आहे. आणि पावभाजी समोर जी बघताय त्यामध्ये हे 2 पाव आहेत, भाजी, कांदा आणि समोर बघत असेल तुम्ही लिंबू दिलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजीमध्ये थोडासा लिंबू पिळून घेऊया. आणि आता बटर छान मेल्ट झाले ते देखील आता स्प्रेड करून घेऊयात आपण सगळीकडे. आता भाजी वगैरे मिक्स करून घेऊयात आपण. तर फोटोशूट झाले आपलं आणि आता पावभाजी जी आहे आता टेस्ट करूयात. प्लेट फोल्ड केल्यामुळं मला अशा पद्धतीनेच द्यावं लागेल भाजी. भाजी अगदी गरमागरम आहे मित्रांनो आणि बटर वगैरे मेल्ट झालं छान त्यात. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. पाव एकदम सॉफ्ट आहेत आणि बटर मध्ये आणि मसाल्यामध्ये फ्राय केल्यामुळे खरपूस चव असा स्मोकी फ्लेवर या पावाला आलेला आहे. आणि त्यासोबत गरमागरम ही गरमागरम भाजी आहे. जबरदस्त. वा, मित्रांनो थोडासा कांदा जो आहे तो आपण ऍड करून घेऊया आणि नुसती भाजी कशी लागते बघूया. मित्रांनो, तुमच्यासोबत जर कोणी लहान मुलं असेल, फॅमिली घेऊन जर तुम्ही येणार असाल तर अतिशय आदर्श ठिकाण आहे. ही पावभाजी मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी निवांत होऊ शकतील. अगदी वयस्कर लोक जरी असतील
तर ते देखील निवांतपणे ही भाजी खाऊ शकतील आणि लहान मुलं देखील खाऊ शकतील, कारण भाजी एकदम सॉफ्ट आहे. ना जास्त तिखट आहे, ना जास्त गोड आहे. अतिशय मसालेदार आणि छान पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे. वाह! तर मित्रांनो, जेव्हा विश्रामबागला तुम्ही याल, सांगलीच्या विश्रामबागच्या 100 फुटी रोडवरती व्हाईट हाऊसला लागूनच एक खाऊ गल्ली आहे. तिथे मित्रांनो, दादा टायमिंग कसं असतं संध्याकाळी? दुपारी 4:30 ते रात्री 10 पर्यंत हा स्टॉल असतो आणि तुम्ही या, इथले पदार्थ सगळे एन्जॉय करायला विसरू नका. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितला तो म्हणजे मसाले पाव, नंतर पावभाजी बघितली. इथली दाबेली देखील खूप छान असते. तर ते या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करा, दादाला सपोर्ट करा. गेली 7 ते 8 वर्ष तो छान पद्धतीने इथं व्यवसाय करतोय आणि क्लीननेस पण सांभाळलेला आहे दादानी. आता शेवटी दादाचा फोन नंबर पण घेऊया आपण. जर तुमची काही पार्टी वगैरे असेल किंवा काय असेल, तर दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ते पार्टीची तुम्ही त्याला ऑर्डर दिली तरी खूप छान होईल. त्याला देखील एक छान बिझनेस मिळेल. तर मित्रांनो, इथं जेव्हा तुम्ही याल तेव्हा सगळे पदार्थ टेस्ट करा. भेटूयात असंच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.